सरकारनं सूक्ष्म सिंचन योजना राबवण्याचं काम हाती घेतल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिराळा इथं केलं। या योजनेतून कमी पाण्यातून जास्त उत्पन्न कसं घेता येईल याचा कार्यक्रम राज्य सरकार हातामध्ये घेत आहे। यासाठी साखर कारखानदार शेतकरी आणि सरकारनं एकत्र यावं आणि ऊस शेती पिकवावी, सरकार योग्य ती मदत करेल असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। ते आज सांगली जिल्ह्यातील ढालगावमध्ये बोलत होते। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगावमध्ये टेंभू उपसा प्रकल्प आणि कृष्णा कोयना आणि म्हैसाळ योजनांचा विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शेतकरी मेळावाही घेण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। शिवाय बंद पडलेली सिंचन योजना आम्ही सुरू केल्या आणि पूर्णही आम्हीच करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शिवाय दुष्काळ तालुक्यातील 60,000 जमीन ओलिताखाली आणणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। यासाठी 1960,000 कोटी मंजूर झाले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं। की त्या योजनांतून मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पादकता वाढवता येते। माझी विनंती असणार आहे, आता साखर कारखानदारी ही पाटाच्या पाण्याने आपल्याला करता येणार नाही, ती आता या ठिकाणी सूक्ष्म सिंचनातूनच केली पाहिजे। आणि म्हणून राज्य सरकारनं सहकार विभागाच्या माध्यमातून आता योजना तयार केली आहे की त्या योजनेच्या अंतर्गत साखर कारखाना, शेतकरी आणि सरकार या तिघांनी एकत्रित यायचं आणि एकत्रित येऊन सगळीच्या सगळी ऊसाची शेती ही सूक्ष्म सिंचनाच्या खाली आणायची। त्याकरता राज्य सरकार या ठिकाणी पुढे येऊन मदत करायला तयार आहे। आम्ही सबसिडी द्यायला तयार आहोत, आम्ही इंटरेस्ट सबसिडी द्यायला तयार आहोत, पण या ठिकाणी पाण्याचा वापर हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे।